नमस्कार मंडळी. तर भरपूर जणांना पुरणपोळी आवडत असते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ना कोणताही सण असू दे पुरणपोळी आवर्जून केली जाते. तर म्हणजे भरपूर जणांना आवडते पण पुरणपोळीसोबत जर रस असेल तर अतिशय उत्तम, म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं काहीच नको असं वाटतं. एकदम मस्त आणि एकदम एक नंबर लागते पुरणपोळी आणि रस, आणि भरपूर जणांना ते आवडत असते. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कोणाकोणाला रस आणि पुरणपोळी आवडते. तर आपले जे सण येतात म्हणजे गुढीपाडवा झाला, अक्षय तृतीया झाली, या सणांना सुद्धा पुरणपोळी आणि रस केला जातो. तर मी माझा संपूर्ण स्वयंपाक जो आहे पुरणपोळी, रस, कुरडई, पापड, आमटी, भात हे सर्व मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. कसा करायचा हा व्हिडिओ तर नक्की चॅनलचे लोगो खाली जो त्रिकोण दिसतोय तिथे क्लिक करा. तुम्हाला डिटेलमध्ये मस्त व्हिडिओ बघायला मिळेल की मी हा पूर्ण स्वयंपाक कसा केलेला आहे, रस कोणत्या पद्धतीने केलेला आहे, पोळी कशा प्रकारे केलेली आहे. तर नक्की तो व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि मस्त पुरणपोळी रस खायला या. आणि कोणाकोणाला रसम पुरणपोळी खूप आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रसासाठी एकदा सबस्क्राईब नक्की करा.